येडाबाई. पागल आहेस का? पेपर कधी सुटलाय तुझा? न सांगता का बरं आलीस? सगळे घरचे वाट बघलाले तुझी. आई पप्पा सगळे येडावणी करलाले. आई पप्पाचा विचार आला नाही का तुला? म्हणूनच आले निघून. म्हणजे का झालंय? दाद्या, आता पेपर लय आवड गेला मला. वर्गामध्ये गेलं का सगळं विसरल्यासारखं उलालतं आज. दादा, आता माझं काहीच होणार नाही. अगं तायडे इकडे बघ. एवढी मोठी गोष्ट काय नाही घडली? दाद्या, आता आईने नाराज होणार आहे माझ्यावरती. आई नाश्याच्या काकूला सांगणार ती माझी पोरगी ना 1 नंबरला येणार आहे म्हणून. आई लय ओरडल मला आता. नाराज होती माझ्यावरती. मग काय झालं? आईला आपण सांगू ना समजून. दाद्या, गेल्या वर्षी आपल्या गलीची साक्षी आहे बघ, पेपर होता. तिने तिच्या घरच्यांना सांगितलं पेपर अवघड गेला म्हणून. तिच्या घरच्यांनी लय मारलं तिला. शेवटी तिला संपवली स्वतःला. मला पण काय बी कशाला बोललालीस? पागल झालीस का? खर तर आपल्या आई वडिलाचं चुकतंय. लोकांना काय दाखवायचं राहते की आपली मुलगी तशी, आपली मुलगी अशी. कधी काय त्या पोरीला विचारत नाही तर या बारी पेपर आवड गेला, जाऊ दे, पुढच्या बारी अभ्यास कर चांगला, पेपर चांगला दे, आम्ही आहे तुझ्यासोबत, टेन्शन घेऊ नको, असं तर कधी म्हणणार नाही तर. बरोबर आहे बघ दादा. आता पुढचा पेपर ना लय भारी लिहिते. त्यासारखं भाऊ ना प्रत्येकाला भेटावं बघ. चल मग आता घरी वाट बघायला चल. चल चल.